हॅलो फ्रेंड्स, खास मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. फ्रेंड्स, आज आपण हिरव्या मुगाची उसळ बनवणार आहोत. नाश्ता रेसिपी आहे. नाश्त्यासाठी अतिशय उत्तम पौष्टिक आहे. तर हिरव्या मुगाला मोड कसे आणायचे ते आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. प्लीज चेक करा. तर या ठिकाणी आपण मुगाला मोड आणून घेतलेले आहेत आणि आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, ओलं खोबरं, जिरा धना पावडर, चवीनुसार मीठ, हळद पावडर, लाल तिखट, जिरं आणि मोहरी. तर चला तर मग सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेणार आहोत. 1 ते 2 चमचे आपण इथे तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण मोहरी घालून घेऊया. यानंतर जिरं. छानपैकी जिरं मोहरीचा तडका छान बसल्यावर आपण कढीपत्ते घालून घेऊया. यानंतर बारीक चिरलेला कांदा. कांदा अगदी व्यवस्थित परतायचा आहे, नाहीतर तो खाताना कचकच लागेल. यानंतर हिरवी मिरची. कांद्याचा रंग बदलल्यानंतर हिरवी मिरची व्यवस्थित तळून घ्यायची आहे. याला थोडंसं परतल्यानंतर आपण यामध्ये हळद आणि लाल तिखट घालूया. थोडंसं तुम्हाला हवं असेल तर गरम मसाला देखील घालू शकता. बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. ओलं खोबरं म्हणजे ओला नारळ आपण किसून घेतलेला आहे. या ठिकाणी ओला नारळ जर नसेल तर स्किप केलं तरी चालेल किंवा मग सुकं खोबरं घातलं तरी चालेल. थोडंसं परतून घेऊया. आणि आपण या ठिकाणी जिरा धना पावडर घालायची विसरली आहे, तर माझ्यासारखं तुम्ही विसरू नका. होतं असं कधी कधी, हरकत नाही. तर व्यवस्थित परतल्यानंतर आपण हे मोड आलेले हिरवे मूग यामध्ये घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती एकदम मंद करायची आहे. कमी करायचा आहे गॅस आणि मंद आचेवरती 10 ते 15 मिनिट आपण हे मूग किंवा ही उसळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी 15 मिनिटांनंतर आपली उसळ इथे अगदी रेडी आहे. सर्व पाणी पण व्यवस्थित आटलेलं आहे आणि मूग पण छानपैकी शिजलेले आहेत. खूप पण ओव्हरकुक नाही करायचे आपल्याला. आणि आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. व्यवस्थित मिक्स करूया आणि ही उसळ आता खाण्यासाठी अगदी रेडी आहे. तर आता आपण ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. हिरव्या मुगाचे अनेक पदार्थ आपल्या चॅनलवरती आहेत, जसं की हिरव्या मुगाची झणझणीत आमटी, हिरव्या मुगाचं स्प्राउट सॅलड, अशा प्रकारचे भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर फ्रेंड्स, ही साधी सोपी सिंपल रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि त्याचे अनुभव प्लीज कमेंट करून शेअर करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.